सो लास्ट लेक्चर आपण काही बेसिक पॅरामीटर्स अभ्यासले आहेत. चॅप्टर आपलं होतं मोल कॉन्सेप्ट, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. या चॅप्टरमध्ये आपण टॉपिकला स्टार्ट केलं आणि समजण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय असते. बिलॉंग्स टू डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी वी कन्सर्न अबाउट व्हॉट यू मीन बाय ॲटम्स, व्हॉट यू मीन बाय मॉलिक्युल्स, व्हॉट यू मीन बाय कंपाऊंड्स आणि यांचं एकमेकांशी काय रिलेशन असते याबद्दल आपण डिस्कस केलं. द फर्स्ट क्वेश्चन वॉज अरायझेस द प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनी सबस्टन्स. कुठल्याही सबस्टन्सचा जो प्युरेस्ट फॉर्म आहे याला आपण नाव द्यायला लागलो काय, एलिमेंट. काय नाव द्यायला लागलो, एलिमेंट. वी हॅव टेकन एक्झाम्पल्स ऑफ सोडियम ॲज वेल ॲज व्हॉट, क्लोरीन. वी कॅन टेक एक्झाम्पल ऑफ कार्बन, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, एनी वन. सो कुठलाही एकच सबस्टन्स आहे आणि त्याच्यापासूनच त्याचा प्युरेस्ट फॉर्म बनत असेल तर त्या प्युरेस्ट फॉर्मला आपण काय बोलणार आहोत, इलेमेंट बोलणार आहोत. सो या इलेमेंटचा जो सगळ्यात स्मॉल पार्ट असणार आहे त्याला आपण काय बोललो, ॲटम असं बोललो. आणि त्याच्या प्रॉपर्टीजबद्दलचं आपण डिस्कशन केलं की ॲटम्स जे असणार आहे हे स्मॉलेस्ट पार्ट ऑफ इलेमेंट असतात. हे डाल्टनने आपल्याला थोडी चुकीची इन्फॉर्मेशन दिली. वी विल रिकरेक्ट इन नेक्स्ट फेजेस, कारण तिथे डाल्टन्स थिअरी ही जी आहे रिजेक्ट होणार आहे. आतापर्यंत आपण मानून चाललो आहे की इलेमेंटचा सगळ्यात छोटा पार्ट हा ॲटम आहे आणि ॲटम्सपासनं कशा पद्धतीने इलेमेंट बनतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात हे आपण डिस्कस केलं. कुठलाही जो इलेमेंट आहे त्याच्या सगळ्या ॲटम्सच्या ज्या प्रॉपर्टी आहे या नियरली काय असतात, सेम असतात. सो काय होतं की समजा एक सोडियम आहे तर त्या सोडियममधला एक छोटासा पार्ट असेल तर तो पण सोडियम असेल, दुसरा छोटासा पार्ट असेल तर तो पण सोडियम असेल. तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी काय असतील, नियरली सेम असणार आहे, इतकं आपण बोललो. मग त्या ॲटम्सला कंबाईन करून इलेमेंट बनतोय. बट असे डिफरंट इलेमेंटचे डिफरंट ॲटम्स एकत्र आले तर काय बनतो, कंपाऊंड बनतो. सो मी काय केलं, एक सोडियम घेतला त्याचा छोटा ॲटम आहे, एक क्लोरीन घेतला त्याचा एक छोटा ॲटम आहे. तर सोडियमचा ॲटम आणि क्लोरीनचा ॲटम एकत्र आला तर आपण डेफिनेशन बोललो, डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट कंबाईन टू फॉर्म व्हॉट, कंपाऊंड. सो Na आणि Cl पासून काय बनला, NaCl. आणि NaCl ला आपण काय नाव द्यायला लागलो, कंपाऊंड नाव द्यायला लागलो. काय नाव द्यायला लागलो, कंपाऊंड. या कंपाऊंडचा सगळ्यात छोटा पार्ट आहे त्याला आपण काय बोलायला लागलो, मॉलिक्यूल बोलायला लागलो. काय बोलायला लागलो, मॉलिक्यूल. सो हे सगळं डिस्कशन आपण केलं. त्यानंतर आपण पुढे पोहोचलो, दॅट इज लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. कोणी आज नवीन असेल तर मागचं लेक्चर यूट्यूबवर चेक करू शकता, महिंद्रास केमिस्ट्रीवर. ठीक आहे, मी कंटिन्यू करतोय, मी पुढे शिकवायचा प्रयत्न करतो आहे. सो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन की डाल्टनने एक स्टेटमेंट बोललं होतं. ठीक आहे, तुला आठवत असेल कालचं, की कुठल्याही केमिकल रिॲक्शन्स जी होते याच्या मागचं रिझन रिअरेंजमेंट असतं. की रिॲक्टंटचे ॲटम्स रिअरेंज होऊन काय बनवतात, प्रोडक्ट बनवतात. हे कोणी सांगितलं आपल्याला, डाल्टन्सने. याच्यावर आपल्याला थोडं ऑब्जेक्शन होतं की असं नसतं. ॲक्च्युली लोक रिअरेंज नाही होत, त्यांच्यातले केमिकल बॉन्ड ब्रेक होतात आणि काय होतात, फॉर्म होतात. तेव्हा रिॲक्टंट कशात कन्वर्ट होतो, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो, असं आपण बोलायला सुरुवात केली. मग हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला एक पॉईंट्स क्लिअर करावं लागणार आहे. त्याचं नाव आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. या लॉजमध्ये आपल्याला समजेन की कसे मॉलिक्युल्स एकत्र येतात, ॲटम्स एकत्र येतात आणि रिॲक्शन करतात आणि कसा त्यांचा प्रोडक्ट बनतो. ठीक आहे, म्हणून ही लॉज आपण शिकायला गेलो. त्या लॉजमध्ये फर्स्ट लॉ होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड लॉ आपण अभ्यासला, दॅट इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. थर्ड लॉ आपण पाहिला, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. फोर्थ लॉ आपण पाहिला, दॅट वॉज गे लुसॅक्स लॉ, तिथे लिहिलेलं होतं, जो बाकी आहे डिस्कस करायचा. आणि मग होता अवोगॅड्रोज लॉ, जो आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, किती लॉज आपण पाहणार होतो, 5. याच्यातला फर्स्ट लॉ मी रिवाईज करतोय, त्याचं नाव होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. या लॉमध्ये समजवण्यात आलं की मास नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. जसं एनर्जीचं तुम्ही 10th मध्ये अभ्यासलं की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासमध्ये तेच होतं की तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला की मास न क्रिएट होतं ना मास डिस्ट्रॉय होतं. मासनं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होतं, कन्वर्ट होतं. बरोबर आहे. बट एक सायंटिस्ट होता अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणून,
ज्यांनी काय केलं, एक नवीन फॉर्मेशन जगासमोर मांडलं, ज्याला न्यूक्लिअर रिएक्शन असं बोलतात. काय बोलतात? न्यूक्लिअर रिएक्शन. आपण क्वेश्चन केले आणि आपण प्रूव्ह केलं, की मास क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. मास फक्त एका रिएक्टंटचं कन्व्हर्जनचं मास सेम कुठे पाहायला भेटतं? प्रोडक्टमध्ये. म्हणजे इतकं सोपं आहे, जसं तू बाजारात गेला, 1 केजीचे तू ॲपल घेतले, 2 केजीचे मँगो घेतले, तर बॅगमध्ये टोटल किती झालं? 3 केजी. यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय म्हणू? मास म्हणू. असं नाही होणार, की घेता-घेता एखाद किलो कमी झालाय, बरोबर, बॅगमध्ये आलं तर त्याचं वेट वाढलंय, असं नाही होत. सो कोणी 2 लोकं आहे 50-50 केजीचे रिएक्ट करत आहे, तर प्रॉडक्ट त्यांचा 100 केजीचाच बनेन. याला आपण काय बोललो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बट ना या डिस्कव्हरी नंतर एक रूल आला, एक फॉर्म्युला आला, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. काय? E इज इक्वल टू MC स्क्वेअर, की एनर्जीचं जे कन्व्हर्जन आहे, मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईटचा स्क्वेअर असतो. बरोबर. E म्हणजे काय? एनर्जी. इक्वल टू M म्हणजे काय? मास. आणि C म्हणजे काय? लाईटच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, C स्क्वेअर. E इज इक्वल टू काय? MC स्क्वेअर. आणि या थ्रू तुम्हाला समजलं ईचं कन्व्हर्जन एम मध्ये होत आहे, म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन मासमध्ये होत आहे, जे की आतापर्यंत पॉसिबल नव्हतं. 10th मध्ये तुला शिकवलं एनर्जी नायदर कन्व्हर्टेड, नॉर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. बरोबर आहे. पण हे तर चुकीचं झालं. मग आता एनर्जी कशात जाते? मासमध्ये. म्हणजेच मास कशात जाईल? एनर्जीमध्ये. म्हणजे आईन्स्टाईनने इथे गडबड करून टाकली. काय? की एनर्जीचं कन्व्हर्जन मासमध्ये होऊ शकतं आणि मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होऊ शकतं. म्हणून तुम्हाला माहिती असावं न्यूक्लिअर बॉम्ब काय असतात. तर एक 10 सेंटीमीटरचा बॉम्ब जो आहे, हा पूर्ण जिल्ह्याला खाऊ शकतो आपल्या. किती सेंटीमीटर मी बोलतोय? 10 सेंटीमीटर. तो 15-20 सेंटीमीटर बनला, तर मे बी आपलं पूर्ण राज्य संपू शकतं. इतकं त्याच्यामध्ये विध्वंस तो करू शकतो आहे. सो एवढासा पार्टिकल इतका मोठा स्फोट का करतो? बिकॉज इट ओबेज E इज इक्वल टू व्हॉट? MC स्क्वेअर. ते एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करू शकता? मास. आणि मासचं कन्व्हर्जन कशात करू शकता? एनर्जी. हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये नाही. तुला जनरल सांगतोय, की न्यूक्लिअर रिएक्शनसाठी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वर्क करत नाही. समजलं? येस ऑर नो? येस. लिहा रेड लाईनच्या वर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ conservation of mass. Law of conservation of mass. Does not work for law of conservation of mass, LCM. Does not work for nuclear reactions. Law of conservation of mass does not work for a nuclear reaction. कुठल्या रिएक्शन? न्यूक्लिअर रिएक्शन. मग हे डिस्कशन आपण केलं पोरांनो, आणि या लॉ मध्ये, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये, दॅट वॉज लॉ ऑफ LCM आपण याला बोललो. दिस वॉज अ लॉ ऑफ व्हॉट? कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याला आपण बोललो मित्र. ठीक आहे, या पद्धतीने. आणि याच्यात मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला. इन शॉर्ट मी आताही तुम्हाला क्लिअर करून देतोय खूप छोट्या याच्यामध्ये, की जर माझ्याकडे 2 लोक प्रेझेंट आहे रिॲक्टंट, जसं हा A आहे, हा B आहे, आणि यांच्यापासून C प्लस काय तयार होतोय? D. हा 20 आहे, हा 20 आहे. बरोबर. केजी मध्ये मी यांना मेजर करतोय किंवा ग्राम मध्ये मेजर करतोय. हा X आहे आणि हा 30 केजी आहे. तर मला X कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बरोबर. मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. हे टोटल किती आहे भाई? 20 प्लस 20 40. तर हे ऑलरेडी किती आहे? 30. म्हणजे किती कमी पडलं? 10. सो X ची व्हॅल्यू किती येते? 10 केजी येते आहे. बस यालाच आपण
मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड असं बोललो होतं. मग पुढचा लॉ आपण अभ्यासला आणि या लॉचं नाव काय होतं रे? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. ठीक आहे. काय बोललो आपण याला? दिस वॉज युअर लॉ ऑफ व्हॉट? डेफिनाइट डेफिनाइट प्रपोर्शन आपण याला बोललो. ठीक आहे. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन जो आहे हा कोणत्या सायंटिस्टने आपल्या समोर मांडला? यस, टेल मी. यस, जोसेफ प्राउस्ट याने आपल्याला समजवला आहे. ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास कोणी समजवलं आपल्याला? अँटोनी लेवॉइझियर. कोण आहे? अँटोनी लेवॉइझियर. सो जोसेफ प्राउस्टने आपल्याला समजवलं. जे अब्सेंट होते त्यांच्यासाठी मी एक एक्झाम्पल सांगतो आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं की पाणी जे असणार आहे, समुद्रातनं घ्या, एखाद्या नळातनं आलेलं पाणी आहे किंवा एखाद्या नदीतनं आलेलं पाणी आहे. तर इंडिपेंडंट ऑफ सोर्स सगळ्यांचा जो फॉर्म्युला आहे तो फिक्स असतो. काय असतो रे? H2 असतो. तर डेफिनेट प्रपोर्शन हे फॉर मास वर्क करतं की फॉर व्हॉल्यूम काम करतं? काय? फॉर मास काम करतं. ठीक आहे. कोणी विसरलं असेल तर मी समजावून देतो. इंडिपेंडंट ऑफ सोर्स, एनी कंपाउंड हॅज अ फिक्स प्रपोर्शन ऑफ इट्स ॲटम्स बाय मास. ठीक आहे. काय शब्द आहे बोला? इंडिपेंडंट. इंडिपेंडंट ऑफ व्हॉट? sources. Independent of what? Sources. A compound has what? A fixed proportion of its atoms, right? Its atoms by what? मास. बाई त्यांचं मास ना नेहमी फिक्स राहील. ठीक आहे. जसं H2O मध्ये नेहमी हायड्रोजनचं मास 2 टाइम्स राहील आणि H2O मध्ये ऑक्सिजनचं मास किती टाइम्स राहील? 1 टाइम्स राहील. नॉट अ 10, इट इज 1 ऑक्सिजन. ठीक आहे. समजण्याचा प्रयत्न करा. ठीक. जसं मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल सांगेन की माझ्याकडे वॉटरचा फॉर्म्युला कधीच बदलणार नाही. ठीक आहे. मग अमेरिकेत जा, पाकिस्तानमध्ये जा, नेपाळमध्ये जा, चायनामध्ये जा, वॉटरचा फॉर्म्युला तोच राहणार आहे. काय असणार आहे? H2O. तर तिथे प्रेझेंट असलेल्या हायड्रोजनचं मास, ऑक्सिजनचं मास हे काय राहील भाई? फिक्स राहील. पक्का तेच राहणार आहे. बदलणार नाहीये असं मला समजवायचं आहे. दुसरं एक एक्झाम्पल मी तुला दिलं होतं. दॅट वॉज अ CuSO4. कुठलं एक्झाम्पल होतं रे? CuSO4 नावाचं एक्झाम्पल होतं. कोणी सांगतं याचं नाव? CuCO3 नावाचं एक्झाम्पल होतं. क्युप्रस क्लोराईड की क्युप्रिक क्लोराईड? क्युप्रिक क्लोराईड. काय नाव होतं? क्युप्रिक क्लोराईड. तर क्युप्रिक क्लोराईडमध्ये कॉपर आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. बरोबर. जर तू याला नेचरली शोधला, नेचरमध्ये शोधला, तर कॉपरचा पर्सेंट किती होता? 51%. ठीक आहे. कार्बनचा किती होता? 9%. बरोबर. आणि हा नियरली किती पर्सेंट होता? 40%. जर तुम्ही हा सेम कंपाऊंड लॅबमध्ये तयार केला, कुठे तयार केला? लॅब, तर याचा पर्सेंट ऑफ मास सुद्धा काय राहील? फिक्स राहील, बदलणार नाही. समजलं तुला? म्हणजे जर हायड्रोजनचं मास जर तुला माहिती आहे किती आहे? 1 ग्राम आहे, तर 1 क्रॉस 2 म्हणजे किती ग्राम झाला हा? 2 ग्राम झाला. बरोबर आहे. ऑक्सिजनचं मास तुझ्याकडे किती आहे? 16 ग्राम आहे. किती ग्राम आहे? 16. तर जगातल्या कोणत्याही वॉटर मॉलिक्युलचा तू जर ऑक्सिजनचं मास मोजलं तर किती राहील? 16 राहील आणि हायड्रोजन किती राहील? 2 राहील. पर्सेंट तुला समजतो कसा काढता? तुला जसं आता 10ला किती मार्क्स पडले? किती मार्कांचा पेपर होता तुमचा? 500? कितीचा? 500. सो आउट ऑफ 500 तुला समजा 450 मार्क्स पडले, है की नाही? तर तू पर्सेंट कसा काढतो? 450 डिवाइड बाय 500 मल्टिप्लाय बाय 100. तसंच आहे. टोटल वॉटरमध्ये किती लोक आहे? 2 ग्राम प्लस 16 ग्राम. सगळ्या पेपर्सच्या मार्कांची सम किती आहे? 500. तसंच हा 2 प्लस 16 किती झाला? 18. 2 प्लस 16 किती झाला? 18. आता 18 पैकी हायड्रोजन किती? 2. याला हायड्रोजनचा पर्सेंट म्हणतात. ठीक आहे. 18 आउट ऑफ 16 किती? याला पर्सेंट ऑफ काय बोलता?
ऑक्सिजन. तसाच मी कॉपर, कार्बन आणि कोणाचा काढलाय, ऑक्सिजन. आणि हा पर्सेंट नेहमी काय असतो, फिक्स असतो. बदलेन का भाई, नाही बदलणार. सो कोणत्याही कंपाऊंड मध्ये त्याचे ॲटम्स जे आहे त्यांचं मास जे आहे ते पक्का फिक्स असतं. तो कंपाऊंड कुठूनही येऊ, तो कंपाऊंड कुठूनही आला तरी त्याचं पर्सेंट काय असणार, फिक्स असणार आहे. जसं मी तुम्हाला एक आणखी एक्झाम्पल देतो. CaCO3 नावाचं एक्झाम्पल आहे. याच्यात एक कॅल्शियम आहे, एक कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. बरोबर. कॅल्शियम 1 टाइम्स आहे, कार्बन 1 टाइम्स आहे आणि ऑक्सिजन किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. याचं मास मी तुला सांगून देतोय किती आहे, 40 ग्राम आहे. याचं किती ग्राम आहे, 12 ग्राम आहे. याचं 3 क्रॉस किती आहे, 16 ग्राम आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला आज समजणारच हे मासेस कुठून आले, कसे लक्षात ठेवायचे, हे सगळं समजेल. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. याचं मास आलंय टोटल 40 ग्राम, याचं आलंय किती, 12 ग्राम आणि याचं किती आलंय, 16 क्रॉस 3, 48 ग्राम इतकं मास आलं आहे. बरोबर. हा जो फॉर्म्युला तुमच्या समोर लिहिलाय हा चुना आहे. CaCO3 याला आपण चुना बोलतो मराठीमध्ये. आणि हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. मग कॅल्शियम कार्बोनेट सगळ्यात जास्त बनतो इंडियामध्ये. हा बनतो श्रीलंकामध्ये बनतो आहे, राईट आहे. हा भूतानमध्ये पण बनतो आहे. तर मला सांगा, प्रत्येक ठिकाणी CaCO3 चा फॉर्म्युला बदलेन का, चुन्याचा फॉर्म्युला बदलेन का, नाही. मला हेच समजवायचं आहे की तो CaCO3 इंडियाचा असो, श्रीलंकेचा असो की भूतानचा असो, त्याच्यात प्रेझेंट असलेला कॅल्शियमचं मास पक्का फिक्स राहील किती, 40. कार्बनचं मास पक्का फिक्स राहील किती, 12. आणि ऑक्सिजनचं मास पक्का फिक्स राहील किती, 48 ग्राम. तू पर्सेंट पण काढू शकतो. पर्सेंट ऑफ काय काढू शकतो, कॅल्शियम. पर्सेंट ऑफ काय काढू शकतो, कार्बन. पर्सेंट ऑफ काय काढू शकता, बोला, पर्सेंट ऑफ काय काढू शकता, ऑक्सिजन. बरोबर आहे. सांगा टोटल मास किती आलं, हे टोटल किती आलं, बोला, बोला किती आहे टोटल, 100 आहे. किती आहे, 100 ग्राम आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण पेपर किती मार्कांचा झाला, 100. तुला किती पडले पहिले, 40. मग किती पडले, मग किती पडले, 48. याला पर्सेंट बोलतात. सो तुला समजलं, 40 आउट ऑफ 100 आले इथे, मल्टिप्लाय बाय 100, राईट. इथे 12 आउट ऑफ 100 आले आहे, मल्टिप्लाय बाय 100. आणि इथे 48 आले आउट ऑफ 100, मल्टिप्लाय बाय 100. तर पर्सेंट ऑफ कॅल्शियम किती आला रे, 40%. पर्सेंट ऑफ कार्बन किती आला, 12%. अँड पर्सेंट ऑफ ऑक्सिजन किती आला, 48%. गेलंय डोक्यात, मी समजवू शकलो हा पॉइंट तुम्हाला, येस ऑर नो, यस. तर मी जगात कुठेही गेलो तर तिथे CaCO3 चा फॉर्म्युला काय राहणार आहे, फिक्स असणार आहे. त्याच्यात प्रेझेंट असलेला कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन यांचा पर्सेंट मास काय असेल, पक्का फिक्स असणार आहे, बदलणार नाही. सो हे झालं बाई डिस्कशन सेकंड लॉचं. थर्ड लॉ आपण पाहिला, लॉ ऑफ कोणता होता, मल्टिपल प्रपोर्शन. काय होता रे, लॉ ऑफ डेफिनेट की मल्टिपल, यस, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन आपण याला बोललो, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. कोणी सांगितलं तुम्हाला हा लॉ, हा डाल्टन्स. कोणी सांगितलंय, हा डाल्टन्स लॉ आहे. बरोबर आहे. डाल्टन्स नावाचा जो सायंटिस्ट आहे याने मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ जगासमोर मांडला. ठीक आहे. आणि याच्यासाठी मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला समजवायचे प्रयत्न केलेला आहे. आणि आजही मी काही एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर करून देतो आहे. पहिलं एक्झाम्पल आहे दॅट इज SO2 आणि दुसरं एक्झाम्पल आहे काय, SO3. या एक्झाम्पल मध्ये सल्फर प्लस ऑक्सिजन एकत्र येत आहे. कोण कोण एकत्र येत आहे, सल्फर आणि कोण, ऑक्सिजन. ब्रॅकेट मध्ये तुम्हाला त्यांची मास दिलेली आहे, त्यांना मोलार मास म्हणता. कोणता मास म्हणता, मोलार मास. इथे सल्फर आहे 16 ग्राम पर मोल, बरोबर, सॉरी 32 ग्राम पर मोल. सल्फर आहे 32 ग्राम पर मोल आणि ऑक्सिजन आहे किती, 16 ग्राम पर मोल इतकं दिलेलं आहे. ठीक आहे. माझी पद्धत क्लिअर करून देतोय. पहिले आधी मी तुम्हाला समजवलंय, मी एक्झाम्पल थ्रू जास्त समजवायचा प्रयत्न करतो, मग डेफिनेशन आपण करूया. तर भाई काय झालं, ज्या वेळेस तुझ्याकडे एका बाजूला SO2 होता, राईट, याच्यात सल्फर विचारला आणि ऑक्सिजन विचारला. आणि हा SO3 आहे, याच्यात सल्फर विचारला आणि ऑक्सिजन विचारला.
सल्फर किती आहे? एकच आहे 32 आणि किती आहे? 32 ग्राम. ऑक्सिजन किती आहे? 16x2 आहे आणि काय 16x3 आहे. तर रूल काय बोलतो? एका पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येऊन एकापेक्षा जास्त कंपाऊंड बनत असतील तर टू or more atoms combine to form two or more compounds, then mass of one element is always fixed and mass of other element is in simple whole number ratio. म्हणजे दुसऱ्या इलेमेंटच्या मासला एका सेम नंबरने भाग जातो. समजलं? पहिल्याचं मास काय आहे? फिक्स आहे. पहिल्याचं जे मास आहे ते काय आहे? हे फिक्स आहे पोरांनो. दोघही ठिकाणी फिक्स आहे. बट हे जे मास आहे इट इज डिवायडेड बाय व्हॉट अ सेम नंबर. काय रे? 16. याला 16 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल पहिलवान? याला 16 ने डिवाइड केलं तर किती उत्तर येईल? 2. आणि याला 16 ने डिवाइड केलं तर किती येईल? 3. सो याचा रेशो बनेन काय? 2:3. काय आला रेशो? 2:3. परत समजा, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ऍटम्स एकत्र येतील त्याच्यापासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त काय बनताय? कंपाऊंड. तेव्हा एकाचं मास काय असतं? फिक्स. आणि दुसऱ्याच्या मासला एका सेम नंबरने भाग जातो म्हणजे ते काय बनवता पोरांनो? अ सिंपल होल नंबर रेशो. काय बनवता? या सिंपल होल नंबर रेशो याला बोलतात. सर सिंपल होल नंबर रेशोचा अर्थ काय? फ्रॅक्शन नाही, पॉइंट मध्ये नाही, परफेक्ट नंबर असेल 1 to 9. काय असेल? परफेक्ट नंबर असणार आहे, हा फ्रॅक्शन मध्ये राहणार नाही. अशा नंबरला आपण कोणता रेशो बोलतो? सिंपल होल नंबर रेशो. ज्याला समजलं नाही त्याने पुन्हा एक आणखी चान्स आहे. पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे. दॅट इज H2O, हायड्रोजन ऑक्सिजन घेतलं होतं का आपण? घेतलं होतं ना? ठीक आहे. एक आणखी एक्झाम्पल आहे. दॅट इज NO2 अँड व्हॉट? NO3. कोण कोण आहे? NO2 आणि काय? NO3 आहे. बघा आता तुम्ही पहिल्यामध्ये N किती आहे? एक्झाम्पल आहे NNO पासून एक्झाम्पल आहे. तुमच्याकडे पहिला NO2 आहे, दुसरा कोण आहे? NO3 आहे. Nचं मास किती असतं रे? मोलार मास. ठीक आहे. मोलार मास कोणाचं रे? Nचं किती असतं? 14. आणि Oचं किती असतं? 16 ग्राम पर मोल असतं. ठीक आहे, पक्का लक्षात ठेवा. हा आला 14 आला. इथे पण एकच नायट्रोजन आहे. इथे ऑक्सिजन किती आहे रे? 16x2. आणि इथे किती आहे रे? 16x3 आहे. तेच काम आहे. बरोबर. When two or more atoms combine to form two or more compounds, then mass of one atom is fixed and mass of other atom is present in a simple whole number ratio. या दोघेही यांना एका नंबरने भाग जातोय. कोणता? 16. तर उत्तर किती येईल बोला? 2:3 येईल. काय येणार आहे? 2:3 येणार आहे. सो ही केस होती. याच्याशी रिलेटेड आपण पाहिलं की काही लोकांचे मासेस सेम आहे, काही लोकांचे मासेस आपण डिफाईन करतोय आणि त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन क्लिअर होतं की त्यांचं मास कसं डिफाईन केलं जातं आहे, कसे क्वेश्चन त्याच्यावर येतात. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला काल सांगितले होते. ठीक आहे. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. आय थिंक केले का आपण सर्व एक्झाम्पल? 4-5 क्वेश्चन केले होते. यस, केले आपण सगळे क्वेश्चन. यस, केले क्वेश्चन आपण. ठीक आहे भाई. इथपर्यंत डिस्कशन मध्ये एक आणखी एक्झाम्पल आहे. सांगा, हे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ओबे करतं का? करत नाही. कारण सगळे ऍटम्स काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. इथे एच च्या जागी कोण आलाय? के आला आहे. सो आपण इथे लिहू शकतो
आपण इथे लिहू शकतो दिस डज नॉट ओबे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. एक आणखी एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. HNO2 अँड EHNO3. बोला आता. ओबे करतं की नाही, कसं ओळखायचं? सगळे ॲटम्स काय असायला पाहिजे? सेम. कोणीतरी एक किंवा दोन लोकांचं मास काय पाहिजे? फिक्स. आणि दुसऱ्याचं मास कशात पाहिजे? सिंपल होल नंबर रेशो. आता तीन लोक आहे. एक आहे हायड्रोजन, एक आहे नायट्रोजन आणि एक आहे ऑक्सिजन. हायड्रोजनचं मास किती आहे? 1. इथे पण किती आहे? 1. नायट्रोजनचा मास किती आहे? 14. इथे पण किती आहे? 14. ऑक्सिजनचा मास किती आहे? 16 क्रॉस 2. आणि इथे ऑक्सिजनचा मास किती आहे? 16 क्रॉस 3 आहे. बोला काय करेक्ट आहे? दोघांचा मास काय? फिक्स आहे. बट तिसऱ्याचा मास कशात आहे? सिंपल होल नंबर रेशो. असं असेल तर ते काय उभे करतं? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. सो याच्यावरनं याची डेफिनेशन पण बनते मित्र. दॅट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनची डेफिनेशन आपण इथे केली होती, आय थिंक, राईट. वेन टू or more element combine to form two or more compound, then the mass of one element is always fixed and the mass of other element is always in सिंपल होल नंबर रेशो. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. याच्यात काही क्वेश्चनही आपण केले होते. आणखी काही क्वेश्चन मी तुम्हाला समजावून देतोय. तुम्ही सॉल्व करा बरं सर्वजण. विच ऑफ द फॉलोइंग ओबे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन? Which of the following obey law of multiple proportion?
चला फर्स्ट क्वेश्चन. बोला पटकन. कोणीतरी दोन लोकांचं किंवा एका लोकांचं मास काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. बट ज्याचं मास सेम नाही ते कशात पाहिजे? सिंपल होल नंबर रेशो. आता बघ H2 आणि H2 चं मास काय? सेम. कार्बन आणि कार्बनचं मास काय? सेम. याचं मास कशात आहे? 3s2 म्हणजे हा ओबे करतो. येस. समजलं? हे एक्झाम्पल बघ. NaOH KOH ओबे करेन का? नाही, कारण इलेमेंट काय डिफरंट आहे. चालेल असं? नाही मित्रा. CaCO3 CaCO2 ओबे करेन? येस ऑर नो? यस. तर Ca काय आहे? सेम. C पण काय? सेम. आणि O काय? 3s2 काय? 2 आहे. KMnO4 K2MnO4 एकाचं मास काय आहे? फिक्स आहे. एकाचं मास काय? फिक्स आहे. याचं मास 1s2 आहे, बरोबर है ना? बट दुसऱ्याचं मास काय? 4s2 म्हणजेच काय? 1s2 आहे. म्हणजे हा सुद्धा काय करतो? ओबे करतो. एकाचं मास काय पाहिजे? सेम. आणि दुसऱ्याचं मास कशात पाहिजे? सिंपल होल नंबर रेशो. बोला इकडे. नो. बघ याचं मास सेम आहे की नाही? आणि पहिल्याचं मास काय? 1s2 मध्ये. समजलं गिरीश? हे बघ याचं मास किती? 4 आहे. पण याचं मास किती आहे? 1 आणि हा 2 आहे. एकाचं मास काय बोललोय मी? फिक्स पाहिजे. मग हे 4 ग्राम, हे 4 ग्राम. कार्बनचं मास किती असतं? 12. कार्बनचं मास असतं 12. हा 12 आहे आणि हा काय? 12 × 2 आहे. त्याला एका नंबरने डिवाइड होतं. याला 12 ने डिवाइड केलं तर 1 येतं. याला 12 ने डिवाइड केलं तर 2 येतं. तर एकाचं मास फिक्स आहे आणि दुसऱ्याचं मास कशात आहे? सिंपल होल नंबर रेशो. सो इट इज ओबेइंग ऑर नॉट? ओबेज. चला पुढे. C6H12O6 कोणाचं मास फिक्स आहे का? नाही, म्हणजे ओबे करणार नाही. बोला इकडे. C2H2O2 बोला. C2 चं मास काय? सेम. H2 चं मास काय? सेम. बट याचं मास कसं आहे? 2s2 म्हणजेच काय? 1s2 2s2 म्हणजेच काय? 1s2 एका नंबरने डिवाइड करायचं सगळ्यांना. बरोबर आहे. तर त्याला सिंपल होल नंबर रेशो म्हणता. काय म्हणता? सिंपल होल नंबर रेशो. K2Cr2O7 K2CrO4 बघा. K2 तर फिक्स आहे. बट Cr आहे का रेशो मध्ये? नाही. किती आहे रेशो? 2s2 आहे. बट O किती आहे? 7 4. काय? 7 4. यांना एका नंबरने डिवाइड होतं का? नाही. सगळ्यांच्या नंबरला एका नंबरने डिवाइड झाला पाहिजे. कळलं? बघ हा 2 आहे, हा 1 आहे. दोघांना 1 ने आपण डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. एका नंबरने आपण डिवाइड करू शकतो. हा 2s1 चालतो आपल्याला. बट 7s4 चालेल का? नाही चालणार भाई. आलं लक्षात? हे सिंपल होल नंबर रेशो नाही. सो हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं लास्ट जे तुमच्या समोर मांडलंय. इट डज नॉट ओबे अ लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ठीक आहे. एवढे डिफिकल्ट एक्झाम्पल तर परीक्षेत येत नाही. सो तुम्हाला इथे क्लिअर करणं गरजेचं होतं. कसं एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आहे. पुढचा लॉचं नाव सांगा काय होतं? येस, इट इज अ गे-लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम. गे-लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम. फॉर कोणासाठी? हा फक्त आणि फक्त कोणासाठी आहे? बोल रे पटकन. गॅसेस साठी आहे. हा फक्त गॅसेस साठी आहे. हा सीईटीचा PYQ 2023चा कुठला लॉ फक्त गॅसेस साठी काम करतो? गे-लुसॅक्स लॉ. गे-लुसॅक्स लॉचं दुसरं नाव काय आहे? शाबास शाबास. काय? लॉ ऑफ डेफिनाइट नॉट मल्टिपल. जय. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. राइट. बाय मास की वॉल्यूम? बाय व्हॉल्यूम. मी बोललो काल तुम्हाला हा प्रश्न कधी आला आहे? JEE 24 मध्ये हा प्रश्न आलाय. काय प्रश्न आलाय की विच ऑफ द फॉलोइंग लॉ मॅचेस द गे-लुसॅक्स लॉ? राइट.
तर गे लुसॅक्स लॉ आणि लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन सारखे आहे. मी ते नदीच्या पाण्याचं उदाहरण दिलं होतं. नदीचं असो, नळाचं असो, पावसाचं असो, समुद्राचं असो, कुठल्याही पाण्याचा फॉर्म्युला तोच आहे. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मास काय राहील? फिक्स. जर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा व्हॉल्यूम फिक्स आहे तर त्याला काय बोलशील? गे लुसॅक्स लॉ. मास फिक्स आहे तर काय बोलशील? लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन बाय मास. आणि व्हॉल्यूम फिक्स आहे तर काय बोलशील? लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. और काय बोलशील? गे लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम फॉर गॅसेस. राईट आहे. सो डेफिनेट प्रपोर्शनचा लॉ जर गॅस साठी असला तर त्याला काय नाव देता? गे लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम. लिहा. नेक्स्ट पेज घ्या किंवा कुठेही लिहू शकता. द लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. The law of definite proportion. The law of definite proportion. By volume or for gases. By volume or for gases. Or for gases is a same as Gay-Lussac's law is a same as Gay-Lussac's law of combining volume is the same as Gay-Lussac's law of combining volume for gases. For gases. लिहून ठेवा. JEE 24 मध्ये हा प्रश्न केला गेला आहे, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. बघा, एक एक्झाम्पल करूया आणि त्याच्यावरनं समजूया की या लॉ मध्ये ऍक्च्युली आपण करतो काय आहे. ठीक आहे. पहिले एक वॉटरचं एक्झाम्पल मी तुमच्या समोर देतोय. समजा H2 प्लस O2 एकत्र येत आहे आणि यांच्यापासून H2O बनतो आहे. पहिले समजा सगळेच्या सगळे लोक कोणत्या फेज मध्ये? गॅस. रिॲक्शन आता बॅलन्स करूया. मी कालही शिकवलं, आजही तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. एका आयटमला बॅलन्स करताना दुसऱ्याचा विचार नाही करायचा. H2 आहे तर O चा विचार करायचा नाहीये. O किती? इथे 2 आहे. इथे O किती आहे? 1. O इथे 2 आहे, इथे O किती आहे? 1. तर O ला 2 करायचं, बट H चा विचार करायचा नाही. म्हणून हा 2 आहे, म्हणून याला पण काय केला? 2. पुढच्या मिनिटाला परत H पाहायचा. H किती आहे? 2. इथे किती आहे? 2 क्रॉस 2 4. H किती आहे? 2. इथे 2 क्रॉस 2 किती आहे? 4. सो हा 4 आहे म्हणून याला पण 2 केला.
आता ओपन बॅलन्स आहे, हा 2 आहे, 2 क्रॉस 1 2 आहे, हा 4 आहे, हा पण 2 क्रॉस 2 4 आहे. बॅलन्स? येस ऑर नो? येस. आता जर मी यांचे मोल्स पाहिले, नंबर पाहिले, तर याचा नंबर किती आहे? 2. याचा किती आहे? 1. आणि याचा किती आहे? 2. बरोबर. हा कधीही 1.2 1.3 राहत नाही. यालाच काय बोलता? गे-लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. म्हणजे गॅसेस जर रिॲक्ट करत असतील किंवा गॅसेस प्रोड्यूस होत असतील, when gases reacts or when gases produce, they are always in a simple whole number ratio of each other. शेवटचा शब्द महत्वाचा आहे, each other. म्हणजे तू जर 2 ने डिवाइड करशील तर सगळ्यांना कर, 3 ने मल्टिप्लाय करशील तर सगळ्यांना कर. कळतंय? सो मला हे समजवायचं आहे की गॅसेस जेव्हा रिॲक्ट करतात किंवा गॅसेस जेव्हा तयार होतात, तेव्हा ते नेहमी एका पक्क्या नंबरमध्ये असतात, दॅट इज 1 to 9 मध्ये, राईट. त्यालाच आपण काय बोलतो? सिंपल होल नंबर रेशो. सो काय डेफिनेशन बोलशील? वेन गॅसेस रिॲक्ट, बोला, वेन गॅसेस रिॲक्ट और वेन गॅसेस प्रोड्यूस, दे ऑलवेज डू सो इन व्हॉट? सिंपल होल नंबर रेशो. दे आर ऑलवेज प्रेझेंट इन व्हॉट? अ सिंपल होल नंबर रेशो ऑफ इच अदर. म्हणजे सगळ्यांना एकाच नंबरने भाग जाऊ शकतो, राईट आहे, आणि किंवा छोट्या नंबरमध्ये ते प्रेझेंट राहू शकता. बरोबर आहे. जर तुला कोणाला मल्टिप्लाय करायचं तर सगळ्यांना करणार, डिवाइड करायचं तर सगळ्यांना करणार. सो मी पहिले आता तुम्हाला एक्झाम्पल करून दिल्या. आणखी एक्झाम्पल करायच्या आधी मी तुम्हाला समजावून देतो डेफिनेशन काय आहे. वेन गॅसेस रिॲक्ट्स, हे पहिला स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. or gases produced, or gases are what? Produce, right? They always, or they do so in a simple whole number ratio. Simple whole number ratio. भाई ते नेहमी सिंपल होल नंबर रेशो मध्ये राहतात. तुला समजायचं आहे. आता मी याच्यावरची क्वेश्चन करतो आहे. सेम एक्झाम्पल माझ्याकडे दिला आहे, राईट आहे. यू कॅन चेक हिअर व्हॉट हॅपनिंग. ठीक आहे. या रूल मध्ये क्वेश्चन तुम्हाला असा केला आहे, बरोबर. रेशो सगळ्यांना समजलाय, मी जसा दिला आहे तसा, बरोबर. मी क्वेश्चन करतोय नीट 21 चा, दॅट इज अ नीट 21 मध्ये क्वेश्चन केला गेलाय. तो थोडा लेंदी आहे, मी त्याच्यातला छोटासा पार्ट तुम्हाला समजवतो आहे. जर हा 50 ml असला गॅस, किती ml आहे? 50 ml, राईट. तर हा एक्स आहे आणि हा वाय आहे. तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती राहील? सिंपल होल नंबर रेशो सगळ्यांचा काय सेम आहे. जेव्हा 2 असतो तेव्हा काय असतो? मग 4 असेल तर हा किती राहील? 2 राहील. गेला डोक्यात? बोल परत. हा 2 येतं, हा किती आहे? हा 4 येतं, हा किती राहील? हा 6 तर हा किती राहील? समजला? मग हा 50 येतं, हा किती राहील? शाबास. किती राहील? 25 ml राहील. कळलं? हा 2 आहे तर हा 2 आहे, हा 50 आहे तर हा पण 50च राहील. बरोबर आहे. सो हे क्लिअर करायचं आहे की हा 2 आहे तर हा 2 आहे, हा 50 आहे तर हा पण किती राहील? 50 राहील. सो हा आला 50 ml, राईट. एक आणखी क्वेश्चन करतोय. N2 plus H2 gives NH3. ठीक आहे. जर हा 100 ml आहे, सॉरी, हा 100 ml आहे, तर हा एक्स आहे आणि हा काय? वाय. तर तुम्हाला विचारलंय कॅल्क्युलेट
एक्स अँड वाय. सॉल्व. बोला. चला मी एक सॉल्व करून देतोय परत. पहिले ना रिॲक्शन बॅलन्स करा. ज्याने नाही केली ती रॉंग झाली आहे. ठीक आहे. एन किती आहे बोल रे. 2 आहे. तर इथे पण किती करावं लागेल 2. पहिल्याचा विचार करताना दुसऱ्याचा विचार करायचा नाहीये. हायड्रोजन किती इथे 2. हे 2 क्रॉस 3 किती आहे 6 आहे. हा 2 आहे. हा किती आहे 6 आहे. म्हणून याला कितीने मल्टिप्लाय करशील 3 क्रॉस 2 काय झाला 6. पुन्हा सांगतोय बघ. हायड्रोजन किती आहे 2 आणि इथे किती आहे 2 + 3 5 नाही. 2 क्रॉस 3 6. हा 6 आहे म्हणून याला पण किती करणार 6. तर याला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने. झालं. आता रेशो लिहायचा. हा किती घेतो 1. हा 3. तेव्हा हा किती असतो 2 असतो. समजलं. म्हणजे हा 3 टाइम्स असतो तेव्हा 100 ml आहे. बरोबर. त्याचा 1 टाइम किती राहील. हा 1 ला 3 आहे. ऐकतोय का. हे बघा. थांब 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 मी सांगतो काय करायचं. बाजारात गेला 100 रुपयाचे 2 मँगो आले. किती रुपयाचे 100 रुपयाचे किती मँगो आले 2 है ना. तर 200 रुपयाचे किती मँगो येतील 4 येतील. केमिस्ट्रीत 4 नाही येतात. किती येतात एक्स. बरोबर. उत्तर 4 काढू आपण. कसं बघ. हा जो अब्सेंट आहे त्याला सोडून द्यायचा. मल्टिप्लाय बाय दिस डिवाइड बाय दिस. एक्स ची व्हॅल्यू लिहायची काय 200 क्रॉस 2 डिवाइड बाय काय 100. ज्याचा डायगोनल अब्सेंट त्याला डिवाइड करून टाकायचा. ज्याचा काय अब्सेंट आहे डायगोनल त्याला काय करून टाकायचं डिवाइड. आणि यांना काय करा मल्टिप्लाय. तर तुझं उत्तर बरोबर 4 येतंय की नाही बघ. अरे हो की नाही. असं आहे. ठीक आहे. सेम मी इथे करतोय. 2 लोकांचा विचार करतोय. नायट्रोजन आणि कोणाचा हायड्रोजन. एका बाजूला नायट्रोजन आहे. एका बाजूला कोण आहे हायड्रोजन आहे. हा 1 असतो तेव्हा हा किती असतो 3. हा जर 100 असेल तर हा किती राहील एक्स. नवीन पोरं लक्ष द्या. हा 1 असतो तर हा किती असतो 3. हा 100 असेल तर हा किती असेल एक्स. काय कोणाचं मल्टिप्लिकेशन आणि कोण डिवाइड 1 क्रॉस 100 डिवाइड बाय 3. सो एक्स ची व्हॅल्यू किती आली 1 क्रॉस 100 डिवाइड बाय काय आला 3. किती येतं हे उत्तर 33 पॉईंट काय 33. किती आलं 33.33. सो एक्स नाही काय आला हा वाय किती आला 33.33. परत समज आता
ठीक आहे, हा आला 33.33 आलाय. आता बघा, हा 1 असतो तेव्हा किती 3, हा 1 आहे तर हा काय होईल 2, तर हा 33.33 आहे तर हा किती राहील. हा भाई डोकं वापरा, बघ 1 चा काय होतोय 2, 1 चा काय होतोय 2, तर 33 चा काय होईल 66. समजलं, येस ऑर नो. नाही तर आपली ही पद्धत परत वापरा, एका बाजूला N2 लिहा, एका बाजूला NH3 लिहा. हा 1 असतो तेव्हा हा 2, तर हा 33.33 असेल तर हा किती राहील एक्स. समजलं, हा 1 ला 2 तर एवढ्याला किती मल्टिप्लाय बाय दिस डिवाइड बाय दिस. सो याने मिळाला मल्टिप्लाय करा, याने डिवाइड करा, उत्तर किती येतं बोला 66 पॉईंट काय आला 66. चला पुन्हा एक क्वेश्चन आहे, करा बरं आता सॉल्व. अर्ध्यांना तर रिएक्शन बॅलन्स झाला नसेल, आलाय तर तुम्ही ब्रिलियंट कॅटेगरीत आहात असं समजाय, ज्याला आलं पर्सनली शेजारच्याच न पाहता. ठीक आहे, पहिले मी सल्फरचा विचार करतोय, सल्फर किती आहे 1, आणि बघा ट्राय करता आलं पाहिजे पहिला मुद्दा ना. अर्धे तर तिथेच फेल होतात जे ट्रायच नाही करत, काय काय होईल असं काय फरक नाही पडत, काय होणार आहे रॉंग होणार नाही तर राईट होणार आहे. बरोबर, आणि आपली एक्झाम असं नाहीये की तुम्हाला हा प्रश्न आला म्हणजे तुम्ही टॉपर आहे. तुम्हाला ते इन्स्टिंक्ट आलं पाहिजे रिॲक्शन सॉल्व्ह करायचं, आणि हे इन्स्टिंक्ट आलं कसं पाहिजे कोणी न सांगता आलं पाहिजे. बरोबर, मी जर तुम्हाला एक पद्धत शिकवली आणि तीच तुम्ही कॉपी करत असले तर तुम्ही 10th पर्यंतच पहिले येऊ शकता. 11-12th ला पहिलं यायचं असेल जेई नीट सीईटी, तर मी तुम्हाला समजवलंय पहिलेच की तुमची ऍप्टिट्यूड एक्झाम आहे, लॉजिक तुमचं एकदम परफेक्ट असलं पाहिजे, आणि तेव्हा तुम्ही इथे परीक्षेत पहिले येतात, नाही तर नाही येत आहे. आता तुम्ही जर आधीच मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं फाउंडेशन मध्ये की 10th मध्ये पहिला आलेला पोरगा इथे जेई नीट सीईटीला पहिला येतच नाही. 11 वर्षांपासून शिकवतोय मी, असं एकदा पण नाही झालंय, सिंगल टाइम नाही झालं.
या वर्षी तर माझे टॉपर, साधे सीईटीचे टॉपर माझे 80-85% वाले. 94% वाली स्टुडंट होती क्लासमध्ये, 94.9 वाली स्टुडंट होती क्लासमध्ये, पण ती आजूबाजूला पण नाही. 98, 97, 98 असे मार्क्स आहे पोरांना केमिस्ट्रीमध्ये आता. पण त्या सगळ्या पोरांचे मार्क्स 80च्या आजूबाजूला आहे. याचा अर्थ असा नाही तुला पण 80 पाहिजे होते. याचा अर्थ असा आहे लॉजिक डेव्हलप झाला पाहिजे. तुम्ही बघा आता रिझल्ट लागतील, तुमचे क्लासमध्ये पेपर होतील, तुमचे 10वीचे मार्क्स कुठल्याच कामाचे राहणार नाही. कोणता पोरगा टॉपरचा डफर होईल आणि कोण डफरचा टॉपर होईल हे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. आणि यासाठी हे सगळं लॉजिक आहे, कारण एक्झामचा पॅटर्न बदलला. तुम्ही डोक्यात घ्या पोरांनो, तुम्ही जी 10 पर्यंतची एक्झाम द्यायची ना ती वेगळी आहे. ही 11-12ची जी एक्झाम आहे ही वेगळी आहे. याच्यात तुम्हाला कंटिन्युअस गोष्टी समजणं, इमॅजिन करणं आणि त्याबद्दल एवढ्या प्रॅक्टिस करून लॉजिक डेव्हलप करणं, तेव्हा तुम्ही एक्झाममध्ये परफॉर्म करता. ठीक आहे. सो यासाठी एक वेगळा ब्रेन लागणार आहे. तो वेगळा ब्रेन म्हणजे काय, की तुम्हाला प्रॅक्टिस करून करून एक गुडविल तुमच्याकडे आलं पाहिजे. ठीक आहे. ते गुडविल जे ते एक्झाममध्ये वापरलं जातं. असं नाहीये पेपरमध्ये प्रश्न रिपीट होता, आहे की नाही? आणि मी तो शिक्षक नाही की जो तुम्हाला सांगेन की उद्या पेपरला काय प्रश्न येणार आहे. ठीक आहे. मी तो शिक्षक नाहीये. मी तुम्हालाच फक्त ट्रेन करू शकतो की एक्झाम अशी असते आहे. ठीक. तसे लेव्हलची क्वेश्चन्स मी तुम्हाला देऊ शकतो आहे. बट तुम्हाला ते सुचायला लागणार आहे. जसं आता काही लोकांनी केलं असेल, सल्फर 1 आहे, सल्फर 1 आहे. ऑक्सिजन 2 आहे, इथे किती आहे? 3 आहे. बरोबर. आता 2 आणि 3 चा जुगाड करून टाकायचा. कसा? तू 2 चा 3 करू शकतो का? 2 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 3 येईल? नाही येऊ शकत. 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 4 येईल. बरोबर. मग 2 क्रॉस 2 किती झाला? 4 आणि 2 क्रॉस 3 किती झाला? 6. बरोबर. ऑक्सिजनचं काम होतंय कारण इथे 4 प्लस 2 किती झाले? 6 आणि इथे 2 क्रॉस 3 किती झाले? 6. पिक्चरच संपला. पण सुरुवात महत्वाची होती. एका इलेमेंटला तुला बॅलन्स करायचं आहे काढे पहिले सल्फरला. तर इकडे पण एक आहे, इकडे पण एक आहे. मग सल्फरचा विषय सोडूनच द्या आता. आता कोण टार्गेट आहे फक्त? ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन किती आहे? 2 प्लस 2 किती आहे? 4. इथे किती आहे? 3. आता 4 चा 5 नाही करू शकत. 4 चा काय करू शकतो? 6. बरोबर आहे. तर काही लोक काय करतील, इथे 3 क्रॉस 2 किंवा 2 क्रॉस 2 4, 4 प्लस 2 6 आणि इथे 2 क्रॉस 3 6 करतील, जे की रॉंग आहे. कारण बघ, इथे 2 आला, बरोबर, ऑक्सिजन बॅलन्स झाला 6 आणि 2 क्रॉस 2 4, 4 प्लस 2 काय झाला? 6. याच्याने काय झालं? सल्फर किती झाले? डबल. सल्फर काय झाले? डबल. त्याच्यामुळे परत याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग परत ऑक्सिजन जास्त होऊन जातील, म्हणून हे थांबावं लागेल. म्हणून काय करायचंय, पहिले सल्फर बॅलन्स करून घ्या 1-1. मग आता ऑक्सिजन किती आहे? 2 आणि 2 किती आहे? 4. इथे किती आहे? 3. सो 3 ला कितीने मल्टिप्लाय करू? 2 ने. तर किती झाला? 6. आणि या 2 ला कितीने मल्टिप्लाय करू? 2 ने. 2 क्रॉस 2 4, 4 प्लस 2 6. आता सल्फरचं पण काम झालं, या सल्फरचं पण काम झालं आणि ऑक्सिजनचं पण झालं. किती लोक करेक्ट आहे? व्हेरी नाईस. फाईन. क्लिअर आहे. मग आता रेशो किती आला? 2:1:2. काय आला रे? 2:1:2. म्हणजे हा 2 आहे तर हा किती आहे? 1. तर हा 100 चा हा किती? 50. हा 2 चा काय होतोय? 1. तर 100 चा किती होईल? 50 होईल. आणि हा 2 चा 2 आहे म्हणजे 100 चा काय राहील? 100च राहील बाई. असा कळलं? पोरं हे पाठ करून जातील पेपरला. ठीक. म्हणजे काही कामाचं नाही. फक्त एकच गोष्ट महत्वाची होती की हे लोक कोणत्या रेशो मध्ये असतात? सिंपल होल नंबर रेशो. रिॲक्ट करताना पण आणि प्रोड्यूस होताना पण. समजलंय सर्वांना? या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन करू शकता मित्र. आजच्या डिस्कशनचा पुढचा पार्ट आपण पाहतो आहोत, अँड दॅट इज नोन ॲज अवोगॅद्रोज लॉ.
आता एक हिस्ट्री तुम्हाला पहिले समजावून देतो की ॲव्होगॅड्रो जो आहे सायंटिस्ट, याला खरं इम्पॉर्टन्स कसं आलं. जिथपर्यंत हा सायंटिस्ट न जिवंत होता तिथपर्यंत याच्या अजम्पशनला कुणी मान्यता दिली नाही. कारण डाल्टन सारखे जे सायंटिस्ट होते हे खूप हुशार लोक होते आणि डाल्टनच्या सोबत आणखी लोक होते, जोसेफ प्राउस्ट, अँटोनी लिवायझर, या सगळ्यांचं काय म्हणणं होतं की हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम हे कंबाईन डज नॉट कंबाईन असं होतं. हायड्रोजन ॲटम आणि काय, हायड्रोजन ॲटम हे कधीही कंबाईन होत नाही असं कोण मानायचं, डाल्टन. ठीक आहे, डाल्टनचं हे सुद्धा म्हणणं होतं की हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. हे कोण आहे, मॉलिक्यूल. हे सुद्धा मॉलिक्यूल सुद्धा डज नॉट कंबाईन, हे सुद्धा एकमेकांसोबत कंबाईन होत नाही. हे कोणी शिकवलं जगाला, डाल्टन्सने शिकवलं. H2 हा डायटोमिक मॉलिक्यूल आहे. कोणता मॉलिक्यूल आहे, डायटोमिक. म्हणजे त्याला स्टेबल होण्यासाठी एक नाही, किती लोक एकत्र लागतात, दोन. जसं ओझोन जो आहे ट्रायटोमिक मॉलिक्यूल आहे, त्याला स्टेबल होण्यासाठी किती लोक लागतात, तीन. बरोबर आहे. सो मला हे समजवायचं आहे की डाल्टनचं असं म्हणणं होतं की ऍटम ऍटम कंबाईन होत नाही, मॉलिक्यूल मॉलिक्यूल सुद्धा कंबाईन होत नाही. बरोबर. आणि या थेरीवर ऑब्जेक्शन काढलं कोणत्या सायंटिस्टने माहितीये, अवोगॅड्रो. अवोगॅड्रोने स्वतःची थिअरी अप्लाय केली याला रिजेक्ट करण्यासाठी. बरोबर. बट नशीब हा गरीब घरचा असावा, याने सांगितलेले अजम्पशन हा मेल्यानंतर 50 वर्षानंतर जगाने मान्य केले. राईट. म्हणजे जिथपर्यंत जिवंत होते अवोगॅड्रो, यांचा जो थेरॉटिकल कॉन्सेप्ट होता हा जगाला त्यांनी समजवायचा प्रयत्न केला, बट कोणी मान्य नाही केला. बरोबर. 50 वर्ष हेच चालत राहिलं की हे लोक काय आहे, कंबाईन होत नाही, कारण यांना मॉलिक्युलर अरेंजमेंट बद्दल माहिती नव्हतं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की डाल्टनला हे मान्य नव्हतं, त्यामुळे अवोगॅड्रोची थेरी एस्टॅब्लिशच नाही झाली. राईट आहे. सो तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेमध्ये की ऍटम हा इलेमेंटचा सगळ्यात छोटा पार्ट आहे. बरोबर. ऍटम हा इलेमेंटचा सगळ्यात छोटा पार्ट आहे आणि ऍटम ऍटम एकमेकांसोबत कंबाईन करता का, नाही. बरोबर. हे कोणी समजवायचा प्रयत्न केला, ऍटम्स एकत्र येत नाही, मॉलिक्युल्स एकत्र येत नाही, हे कोणी सांगितलं, डाल्टनने. आणि हे लोक एकत्र येऊ शकतात हे कोणी सांगितलं, अवोगॅड्रो. बरोबर. आणि त्यासाठीचा हा थेरॉटिकल पार्ट होता. तुम्ही लिहून घ्या एक पॉइंट. अकॉर्डिंग टू डाल्टन्स अँड रिमेनिंग सायंटिस्ट, अकॉर्डिंग टू डाल्टन and remaining scientists, atoms like hydrogen, oxygen does not combine, does not combine. Dalton assumed that Dalton assumed that molecules like oxygen O2 and hydrogen H2 ठीक है, लिया है, copy this. At same temperature and pressure, at same temperature and pressure,
equal volumes of gases contains equal number of molecules. लिहिलं. सो अवागॅड्रो जो होता याचं म्हणणं होतं की जे मॉलिक्युल्स आणि ॲटम्स आहे यांचा नंबर ना खूप मोठ्या लेवलचा असावा. लक्ष द्या. याचं बोलणं होतं की जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी परचेस करण्यासाठी मार्केटमध्ये जातात तर तुम्ही डझन नावाचा शब्द वापरतात. ठीक आहे. एक डझनचा अर्थ एक फिक्स नंबर असतो. तो म्हणजे काय असतो? 12. बरोबर आहे. तर अवोगॅड्रोचं म्हणणं होतं की जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशन करायला गेले तर तुम्हाला खूप मोठे असे नंबर ऑफ ॲटम्स भेटतील जे डाल्टनला कॅल्क्युलेट करता आलेले नाही. एवढे नंबर ऑफ ॲटम्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात जो जगातला केमिस्ट्रीचा सगळ्यात किंवा मॅथमॅटिक्सचा सगळ्यात मोठा नंबर आहे. राईट. कारण हे बनाना किंवा ॲपल घेण्या इतकं सोपं नाही. तुझ्या हातावर बॅक्टेरिया किती आहे. बरोबर. जर तुझ्या हातावर बॅक्टेरिया मोजायला गेले आता जस्ट मायक्रोस्कोपने तर याचा नंबर हा खूप मोठा असणार आहे. इतका मोठा की कोणतं इक्विपमेंट त्याला मेजर नाही करू शकत. म्हणून या मोठ्या नंबरला स्मॉल करण्यासाठी अवॅगॅड्रोने एक सेट बनवला जसा की 1 डझन असतो. याचं बोलणं होतं की तुम्ही 12च्या जागी 1 डझन वापरताय तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 6.022 इंटू 10⁻23 एवढा मोठ्या नंबरला तुम्ही काय बोला 1 मोल. किती बोला 1 मोल. म्हणजे मी बॅक्टेरियाचं बोललो तुझ्या हातावर किती असणार आहे तर हा जवळजवळ 1000 मोलच्या आसपास असणार आहे. आणि 1 मोल एवढा मोठा नंबर आहे. राईट. 1 मोल एवढा मोठा नंबर आहे तर विचार कर बॅक्टेरियाचा एक मायक्रोस्पेसिस किती लहान असावा जो आपण मेजरच करू शकत नाही. राईट. आणि अशा लाखो मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपली बॉडी बनली. आपली बॉडी मॅजिक आहे ऍक्च्युली ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टम रिबिल्ड होतात. मेंटेनन्स चालतो. आजारी पडले तर चांगले होतात. जखम लागली तर परत सुधारते. या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. सप्लिमेंट म्हणून आपल्याला फक्त डॉक्टर फूडचंच गायडन्स करत असतात आणि झोपेचंच गायडन्स करत असतात. बाकी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी घ्यायची गरज नसते. तुमची बॉडी ऑटोमॅटिक काम करते. आणि एवढ्या नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमला अभ्यासण्यासाठी केमिस्ट्रीचा रोल खूप इम्पॉर्टंट होता जो मेनली सॉल्व्ह केला अवोगॅड्रोने की एवढा मोठा नंबरला तुम्ही एक सेट माना ज्याला काय माना 1 मोल. याचं बोलणं होतं की जर 1 मोल एनी गॅस घेतला 1 मोल एनी गॅस घेतला तर त्या गॅसकडे 22.414 लिटर एवढा व्हॉल्यूम असतो. पक्का फिक्स. हे एक्झाम्पल इतकं सोपं आहे जितकं तुम्ही बनाना घेण्यासाठी गावामध्ये 4 वेगवेगळ्या शॉप्सवर गेले फ्रुट्स सेंटरवर तर तुम्हाला प्रत्येक दुकानावर बनाना जे आहे एक एक डझन घ्यायचे होते. मे बी त्यांची क्वालिटी चेंज होईल. स्वस्ते महागे असतील. बट प्रत्येक दुकानदाराने दिलेली कॅरी बॅग ही सारखी असावी. बरोबर. प्रत्येक दुकानदाराला माहिती असावं की 1 डझन बनानासाठी कोणत्या प्रकारची कॅरी बॅग यूज केली जाते आहे. द सेम लाईक की इथे विद्यार्थी कोणी फिजिकली जास्त फिट आहे कोणी फिजिकली थोडा वीक आहे कोणी थोडा ब्रॉड आहे कोणी थोडा स्मॉल आहे तर अशा कुठलाही विद्यार्थी त्याचा विचार न करता क्लासमध्ये प्रत्येक बेंचची जी साईज आहे डायमेन्शन आहे ते काय आहे सेम आहे. बरोबर. तर तो सेम फॉर्म मी तुम्हाला समजवतोय की त्याला तुम्ही काय बोला 1 मोल. मग तो कोणी गॅस असो तो तुम्ही घ्या कुठलाही गॅस तुम्ही घ्या तर त्या प्रत्येक गॅसची व्हॉल्यूम किती राहणार आहे बोला 22.414 लिटर. म्हणून हा शब्द वापरला ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. काय बोललोय मी इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कंटेन्स व्हॉट इक्वल नंबर ऑफ व्हॉट मॉलिक्युल. याचा अर्थ काय की हा जो गॅस आहे त्याचा एवढा व्हॉल्यूम आहे त्याच्यात 6.022 इंटू 10⁻23 काय असतील रे त्या गॅसचे काय असतील मॉलिक्युल्स असतील. काय असतील रे मॉलिक्युल्स असणार आहे. त्या गॅसचे मॉलिक्युल्स असतील.
मग सर याचा अर्थ काय होतो? जसं मी 1 मोल काय बोलतो आहे? 1 मोल मी O2 बोलतो आहे. 1 मोल माझ्याकडे N2 आहे. 1 मोल माझ्याकडे Cl2 आहे किंवा O3 आहे. 1 मोल माझ्याकडे P4 आहे, मॉलिक्यूल आहे हा पण. 1 मोल माझ्याकडे SO2 आहे. कोणीही असेल. पण तो गॅस असेल. तर याच्या ठिकाणी तुला 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पाहायला भेटतील आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा नंबर काय राहणार आहे? सेम राहणार आहे भाई. पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा तो फॉस्फरस असेल, तो सल्फर असू शकतो आहे, कुठलाही तो केमिकल असू शकतोय. तो जर 1 मोल असणार आहे तर तिथे मॉलिक्युलचं नाव बदलेन. मॉलिक्युल्स ऑफ O2 राहील, मॉलिक्युल्स ऑफ N2 राहील, मॉलिक्युल्स ऑफ O3 राहील, मॉलिक्युल्स ऑफ P4 राहील, मॉलिक्युल्स ऑफ SO2 राहील. मी समजवू शकलो तुला पॉइंट? हा तितका सोपा पॉइंट आहे जितका तुला सांगितलं 1 डझन ऍपल घेऊन ये, तुला सांगितलं 1 डझन बनाना घेऊन ये. तुला दोघांकडनं ऍपल आणि बनाना कलेक्ट केले तर दोघांकडे किती ऍपल राहतील? 12. दोघांकडे किती बनाना राहतील? 12. जर ऍपल आणले, बनाना आणले, कुठला मँगो आणले तर तुम्हाला समजतंय की 1 डझन असतील तर त्यांची संख्या किती असणार आहे? 12. बेंचेस जरी 1 डझन असतील तर किती राहतील? 12. तसा 1 मोल कोणीही गॅस राहो त्यांची संख्या किती असणार आहे? 6.022 इंटू 10⁻23 असणार आहे. समजलंय सर्वांना? येस ऑर नो? येस. त्यांचा व्हॉल्यूम पण प्रत्येकाचा फिक्स राहील. प्रत्येक जण किती राहील बोल? 22 पॉइंट काय रे? 414 लिटर्स रे. प्रत्येक जण काय राहील? 22.414 लिटर्स राहणार आहे. म्हणजे काय इथे क्लिअर करायचं की हा एक बकेट तुमच्याकडे दिला आहे. हा किती लिटरचा आहे? 22.414 लिटरचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काही ऍड करा, कोणताही गॅस ऍड करा, तर तो 1 मोलच असायला पाहिजे. किती पाहिजे? 1 मोल. समजा तुम्ही याच्यात ऍड करू शकता 1 मोल O2 ऍड करू शकता, 1 मोल तुम्ही याच्यामध्ये SO2 ऍड करू शकता, 1 मोल तुम्ही याच्यात कार्बन डाय ऑक्साईड ऍड करू शकता, 1 मोल तुम्ही याच्यामध्ये मिथेन गॅस ऍड करू शकता, 1 मोल तुम्ही याच्यामध्ये फॉर्मा अल्डिहाइड ऍड करू शकता. भाई कोणताही गॅस तुम्ही ऍड करा. तो जर 1 मोल असेल तर त्याचा जो बॉक्स आहे, कॅरी बॅग आहे, व्हॉल्यूम आहे तो फिक्स राहील. किती राहील? 22.414. आणि त्यांचा नंबर सुद्धा फिक्स राहील. किती? 6.022 इंटू 10⁻23 राहणार आहे. बरोबर? हा पक्का झाला. मग याच बेसिसवर अवोगॅड्रोने इथे समजवायचा प्रयत्न केला की 1 मोल O2 आहे समजा, हा जर 22.414 लिटर असेल, राईट, आणि इथे संख्या किती असणार आहे? 6.022 इंटू 10⁻23 O2 मॉलिक्युल्सची इथे संख्या असणार आहे. बरोबर? तर आता याने समजवायचा प्रयत्न केला 1 मोलच्या जागी जर लोक किती असतील? 2 मोल असतील तर हा व्हॅल्यू किती राहील? 22.414 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. हे मी समजवतोय. कळलं? मला इथे मॉलिक्युल्स भेटले होते 1 डझन मध्ये 12, तर 2 डझन मध्ये काय? 2 क्रॉस 12. 3 डझन मध्ये काय? 3 क्रॉस 12. तर 1 मोल मध्ये किती? 6.022 इंटू 10⁻23. तर 2 मोल मध्ये डबल, 3 मोल मध्ये ट्रिपल. सो इथे पण व्हॅल्यू आली 6 पॉइंट काय? 022 इंटू 10 काय आला? 23 मल्टिप्लाय बाय काय आला? 2 आला. जे असेल ते आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. समजता? यस. इथे किती येत आहे? 44.8 घेतोय आणि इथे 12.044 इंटू 10⁻23 येत आहे. ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण इथे बरेचसे पॅरामीटर अभ्यासले. पहिले आपण पाहिलं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय. दुसरा पॉइंट आपण पाहिलाय लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये लक्षात ठेव कोणत्या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वर्क करत नाही? न्यूक्लिअर रिएक्शन. कोणत्या? न्यूक्लिअर रिएक्शन. कोणता फॉर्म्युला सांगितला होता? E इज इक्वल टू MC स्क्वेअर. न्यूक्लिअर बॉम्ब लक्षात ठेवायचा. तिथे एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड
मास नाहीदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड हा रूल चालत नाही. एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईट स्क्वेअर असं त्याला बोललं जातं. ई इज इक्वल टू काय, MC स्क्वेअर. थोडं गुगल वर सर्च करा न्यूक्लिअर रिॲक्शन्स काय असतात तर, आणि आपल्या केमिस्ट्रीतही आहे तो पार्ट मी तुम्हाला शिकवणारच आहे. दुसरा पार्ट पहिला लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. पाणी कुठलंही असो पण त्याचा फॉर्म्युला काय राहील, फिक्स. त्याच्यात हायड्रोजन ऑक्सिजनचं मास सुद्धा काय राहील, फिक्स. तसं तिसरा फॉर्म्युला पहिला कोणता, काय लॉ पहिला कोणता, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. सो एकाचं मास काय असतं, फिक्स, आणि दुसऱ्याचं मास कशात असतं, सिंपल होल नंबर रेशो. लिहिलं होतं का काल, हो की नाही? ठीक आहे. आणि त्याची एक्झाम्पल्स आपण पाहिली. पुढे पहिला गे लुसॅक्स लॉ. गे लुसॅक्स लॉ काय आहे, गॅसेस रिॲक्ट करा किंवा प्रोड्यूस करा ते कोणत्या रेशो मध्ये असतात, सिंपल होल नंबर रेशो. हे कोणी समजवलं, गे लुसॅक्स लॉ. गे लुसॅक्स लॉचं दुसरे नाव काय, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे. त्यानंतर काय पाहिला, अवोगॅड्रो. अवोगॅड्रोने काय सांगितलं, 1 डझन इज इक्वल टू 12. तसंच 1 मोल किती असतं आणि किती लिटर असतं, 22.414 लिटर. तर हाफ मोल असेल तर लिटर पण काय होतील, हाफ असं होतं. थँक्यू.